मोबाइल घूम गया था प्रफुल भाई का. किधर गिर गया था? किधर के लंबा गए तुम लोग? रॉयल पामच्या मेन गेट वर मोबाईल पडलेला. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मॅडी. आणि आज आहे रविवारची झाली आहे दुपार आणि दुपारी असंच आमच्या सहज मुलांचा प्लॅन बनला. बोलतात आरेला जाऊया, बांगोडाला जाऊया, आमच्या इथून जवळच आहे आरे. तर मुलांचा रॅन्डम प्लॅन बनलाय की आपण आरेला जाऊया, थोडीशी मजा वगैरे करायला. तर आम्ही आता निघतोय आरेसाठी. तर आपल्या बरोबर कोण कोण आहे हे आता मी या व्हिडिओ मध्ये पुढे तुम्हाला दाखवेनच आणि आपण किती मजा करतोय या 2-3 तासात ते सगळं मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. असंच एक मेमरी म्हणून हा मी ब्लॉग बनवतोय. तर स्टे ट्यून मित्रांनो, बघा आपण किती मजा मस्ती करतोय. कारण आरेमध्ये बरेच ऑफ रोडिंग असे रस्ते आहेत आणि मी आपली डॉमिनर घेऊन चाललोय या ऑफ रोडिंग रस्त्यावरती. तर बघू एक्सपिरियन्स वगैरे कसा राहतोय. तर चला. बघू शकता सगळे माझे मित्र, भीम आहे, प्रीतम आहे, भागेश आहे, भागेशच्या निंजावरती दत्ता आहे आणि इकडे आमचे युट्यूबर बंधू अंकित भाऊ आणि शुभम आहे आणि इकडे आपली गाडी आहे. तर चला आता निघूया. तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो आरेमध्ये. आमचे 2 मित्र म्हणजे गुरु आणि गुरुसोबत भीम, ते 2 गाड्या पुढे गेलेल्या आहेत. मी आणि अंकित भाऊ मागे राहिलोय आणि खूप जोरात पाऊस आलेला आहे. मित्रांनो, आम्ही इथे पाऊस आलेला म्हणून थांबलेलो. तर बघू शकता तुम्ही स्वामींची कृपा आपल्यावर. आम्ही जस्ट इथे पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ. ते बँजो वाजवत होतं ते दिसलं आम्हाला आणि जस्ट आम्ही अशी गाडी टाकली आणि आम्हाला ते मठ दिसलं. तरी स्वामींची कृपा आहे. बघू शकता मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे स्वामी समर्थ मठ, आरे कॉलनी युनिट नंबर 6. बघू शकता भीम भाऊ आणि गुरुभाऊ आम्हाला आता परत भेटलेले आहेत आणि आता आम्ही परत चाललेलो आहे. साहेबांच्या नेतृत्वातून 33 करोड रुपये या रोडसाठी पास झालेले. चल भाग्य से तेरा के इधर पॉलिटिक्स कर रहे हैं, बंद कर. 50 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभाल. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही रॉयल पामला आलो आहे. फायनली आता माझ्याकडे मोबाईल आलाय. एवढा वेळ अंकित भाऊ शुभम भाऊ कडेच होता मोबाईल, तर आता माझ्याकडे मोबाईल आलाय. आता मी तुम्हाला दाखवतोय. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. ऍक्च्युली आमचा ऑफ रोडला जायचं जरा प्लॅन आहे. तर बघू आता, चला. तुम्हाला सांगतो मी. तर आम्ही आता आहे आरेमध्ये इम्पेरियल हॉटेल पॅलेस रिसॉर्ट तिथे आहे आम्ही आता. आणि आता आम्ही परत निघालेलो आहे बांगोड्याकडे. आम्हाला बांगोड्याला जायचं आहे, बट रस्ता हरवलेला, त्यामुळे आम्ही आता फिरत होतो. तर अंकित भाऊंना तर रस्ता शेवटी सापडलेला आहे. तर आम्ही आता परत निघालो आणि पुढे फोटोशूट वगैरे चाललं. दाखवण्याच्या पर्सनल फोटोशूट चालू होता, दाखवला नाही. चला आता भेटूया पुढे.
मित्रांनो इथे सगळे बघू शकता फ्रस्ट्रेट झालेत सगळे. 1 घंटा जवळजवळ आम्ही रोडवरती फिरतोय. इकडे अंकित भाऊ सगळ्यांच्या हेल्मेटचा जुगाड करतायत, हेल्मेटला लावलाय. आणि इकडे गाड्या बघू शकता किती गाड्या आहेत, नुसत्याच गाड्या, नुसतीच पब्लिक आहे बांगोडाला आज. ब्लिंकिट वाला ईमानदार बंदा था, इसके लिए मिल गया. क्या हुआ था? क्या हुआ? मोबाईल गुम गया था प्रफुल भाई का. किधर गिर गया था? किधर के लंबा गए तुम लोग? रॉयल पामच्या मेन गेट वर मोबाईल पडलेला. अरे त्या बाप. बंद्याने इधर से तिथे कितना वरती लंबा है? आणलेला. लय लांब, पूर्ण स्टार्टिंग पॉइंटला. मग तो कुठे भेटला? तो तिथे वरती ब्लिंकिटचं ऑफिस आहे ना, तिथे वाईन शॉप वगैरे तिथे भेटला. बोलत होता पैसे विषय ते. नाही कुछ नाही, मोबाईल. मी आमची पदयात्रा चालू केली आहे. इकडे बघू शकता अंकित भाऊ वगैरे सगळे मगर आहेत ना. ठीक आहे, पाणी तरी बघू दे पहिले. इथून आता 15 मिनिटं जवळजवळ आमच्याकडे शेर आहे, शेर. हा इकडे पाणी बघण्यापेक्षा आपण जाऊया इथूनच घरी. इथून घरी हा. मग एवढं काय सगळं करायचं एवढं मला जायचं? ऑन रोड ऑफ रोड करून कशाला आलो काय आपण? तिकडे जाऊन काय करायचं? पाणी बघायचं, पाणी बघायचं. हे बघ पाणी. नाही, नाही. तर चला. अभी मजा आएगा ना भिड़ो. तुम्ही आता बघितलं की 5:30 वाजले. सगळी पब्लिक घराच्या दिशेने निघाले आणि आमची पब्लिक बांगोड्याच्या दिशेने निघाले. पण वाऱ्याच्या उलट दिशेने असतो आपण. वाऱ्याच्या उलट्या दिशेने वाहतात आमची पोरं हर टाइम. गजब बेइज्जती है. कळसुबाईला पण लोक उतरतात आणि आम्ही चढतो. आपल्याला म्हणजे काय काय करायची हे आहे. हा, काहीतरी वेगळं जायची सवय. काहीतरी वेगळं करायची हे आहे पोरांमध्ये. रेग्युलर तर सगळेच करतात. हो, आपल्याला काहीतरी वेगळी करायची. बघा किती पटेलीत चाललेत सगळे, बघू शकता. मित्र आहे जो चर्चगेट वरून आलाय रॅपिडो मारून. हा 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 हा. आम्ही फक्त हा. मला कळलं की अथर्व आम्ही घारे. बांगोड्याला येतो, तर चर्चगेट वरून रॅपिडो मारून आलाय. अथर्व घारे चर्चगेटला ट्रायडंट हॉटेलमध्ये काम करतात. आज त्यांना माहित पडलं आम्ही बांगोड्याला निघालोय. हाफ डे टाकून हाफ टाकून आलाय. हाफ डे टाकून आले. 4 शर्ट इस्त्री करायचे होते. लॉन्ड्री डिपार्टमेंट. बघू शकता आमच्या ग्रुप मधला एक बंदा आतमध्ये गेलाय पोहायला, डेअरिंग करून. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय आमच्या परतीच्या प्रवासासाठी, म्हणजे रिटर्न निघालोय आम्ही. आता फक्त येऊन आम्हाला 10-15 मिनिटात झालेली. 10-15 मिनिटातच मस्तपैकी एन्जॉय वगैरे केला. आज फक्त एक सर्वेसाठी झालेलो, फक्त बघायला कसं आहे बांगोडा वगैरे. आणि आता बांगोडा वगैरे बघून आम्ही निघालोय रिटर्न बॅक टू होम. इकडे बघू शकता सगळेजण. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ आम्ही तेव्हा स्टेच्या प्लॅनने जाऊ, मस्तपैकी चिकन वगैरे घेऊन, टेंट वगैरे घेऊन, म्हणजे मस्तपैकी एन्जॉय करायला येईल. त्याचा पण ब्लॉग येईल लवकरच. तर चला. ते बघू शकता आता पावसाला सुरुवात झाली, जोरदार पावसाला. आणि आम्ही आता निघालोय घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असंच प्रेम राहू दे तुमच्या भावावरती. ओम साईराम, जय शिवराय.